विकास उर्फ हायड्रा आपण पाहू शकता गोलंदाजी मार्कवरती दीपक 11 संघाकडून गोलंदाज सज्ज झालाय. स्ट्राईक एंडचा ताबा घेतलाय तो म्हणजेच फलंदाज तुषार लडे. पाहूया कशा प्रकारची लढत असणार आहे मैदानाच्या आतमध्ये. या इनिंगचा, या मॅचचा, या षटकाचा पहिला चेंडू आणि सुंदर गोलंदाजी. निर्धाव चेंडू येतोय पहिला. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती विकास पुढचा चेंडू घेऊन फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवरती. थोडासा फंबल. तदरम्यान एक धाव पूर्ण. एक धावेने धावसंख्या वाढते. श्री गणेशा होतोय धाव फलकाचा आणि अशा पद्धतीने 1 रन. आपण पाहू शकतो स्ट्राईक एंड वरती आता येऊन पोहोचलाय तो म्हणजेच प्रेम मोरे आणि त्यासाठी थोडंसं फेरबदल करताना क्षेत्ररक्षणामध्ये हे एक चातुर्य गोलंदाजाला पाळावं लागतं मैदानात. जशा पद्धतीची फलंदाजी होईल, जो फलंदाज स्ट्राईकवरती येईल त्या हिशोबाने क्षेत्ररक्षण लावून घेतलं जातंय. आणि आता पुन्हा एकदा सज्ज झालाय तो म्हणजेच गोलंदाज विकास. सामोरे जाईल तो म्हणजेच प्रेम. फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक येतो चेंडूवरती. निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी. डॉट सिंगल डॉट अशा समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पहिल्या षटकाचं फटका सजवला होता. कुठेतरी यष्टीरक्षक येतोय चेंडूवरती. पुन्हा एकदा बांधून ठेवण्यात कुठेतरी यश आलंय आतापर्यंत बोलता येईल. गोलंदाज विकास आणि दीपक 11 संघाला ते म्हणजेच 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता. YBCC वेवूर. चला इथून काहीतरी फटकेबाजी करावी लागेल जर एक चांगला स्कोर घडवायचा असेल. हलक्या हाताने ढकलून काढला. एक सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या पाहिलं. फटकेबाजीला पर्याय नाहीये पण फटकेबाजी करून धावा येत नाहीयेत. तदरम्यान धावफलक चालू ठेवायचा असेल तर क्रिकेटची लाईफलाईन ती म्हणजे सिंगल्सचा वापर करत प्रेम मोरे यांनी 1 धाव घेतली. 1 धावेने धावसंख्या वाढते. 2 चेंडूचा खेळ झालाय. 5 उर्वरित शेवटचा चेंडू या षटकाचा. पाहूया कशा पद्धतीने सांगता होणार या षटकाची. हा शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवरती विकास. सामोरे जाईल तो म्हणजे सलामीचा फलंदाज तुषार लडे. यस, विकास वर्सेस तुषार. मैदानाच्या आतमध्ये लढत. चेंडू ढकललाय. सुंदर क्षेत्ररक्षण. स्वतःला झोकून देतोय मैदानाच्या आतमध्ये आकाश. क्या बात आहे. निलेश. चेंडूला आपल्या दिशेने येताना पाहून आकाश आणि निलेश दोघांनी एक सुंदर डाय मारलेली आणि चेंडू अडवला जातोय. मैदानात थांबवला जातोय. हे क्षेत्ररक्षण पाहिजे कुठेतरी कारण क्षेत्ररक्षकाची साथ हवी असते गोलंदाजाला. जर अशा पद्धतीचं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये चालू राहिलं तर कुठेतरी मनोबल वाढतं ते म्हणजेच गोलंदाजाचं. फलंदाज हा मैदानात फटकेबाजी करण्यासाठीच आलेला असतो कारण धावा जर गोळा करायचे आहेत, एक बलाढ्य स्कोर जर बनवायचा आहे तर मैदानात फटकेबाजी करणं गरजेचं आहे. यस, जाऊयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. नवीन गोलंदाज अभिषेक उर्फ टेनी. पहिला चेंडू तुषार यांची फलंदाजी. फटका सजवलाय. चेंडू जातो क्षेत्ररक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू. सुंदर गोलंदाजी. आतापर्यंत दीपक 11 संघ वर्चस्व गाजवताना या सामन्यामध्ये बांधून ठेवलंय कुठेतरी दोन्ही फलंदाजांना YBCC संघाच्या. पाहूयात काय करतायत तिथून पुढे. एक आक्रमक खेळी करावी लागेल आणि इथे काहीतरी घडतंय मैदानाच्या आतमध्ये. बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय सरळ. झेलबाद गडी होतोय तो म्हणजेच तुषार. मयूर. येस, जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज मयूर आणि चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये. 1 ने धावसंख्या वाढतीये. धावसंख्या झाली ती 3-4. एक षटक 3 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या झाले 4 एका गडीच्या मोबदल्यात. आतापर्यंत समीकरण पाहता या ओव्हरचं 1 डॉट 1 विकेट आणि 1 सिंगल. 3 चेंडू 3 वेगळे चेंडू 3 वेगळे निर्णय. पुढचा चेंडू चौथा चेंडू हलक्या हाताने ढकलून काढलाय. लेग साइड रिजन झोन मध्ये 1 धाव पूर्ण होतीये. सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दर्शवताना तो म्हणजेच प्रेम थांबलाय कुठेतरी कारण त्याला माहिती आहे की मी जर उभा राहिलो या शेवटच्या षटकांपर्यंत तर कुठेतरी फटकेबाजी मी करू शकतो. पुढच्या गोलंदाजांना मी टार्गेट करू शकतो. याच मनस्थितीने मैदानाच्या आतमध्ये खेळताना तो म्हणजेच फलंदाज प्रेम.
अजून एक सिंगल धाव घेतली गेली आहे. आता शेवटचा चेंडू कशा पद्धतीने सांगता होणार आहे या षटकाची. फटका सजवला होता, कुठेतरी फटका फसला जातोय. लेग साईड झोनमध्ये चेंडू येतोय, क्षेत्ररक्षण चेंडू अडवेल तत्पर. एक धाव पूर्ण, एक धावेने धावसंख्या झाली आहे 7. 2 षटकांच्या समाप्तीस एका गडीच्या मोबदल्यात. आतापर्यंत समीकरण मैदानाच्या आतमध्ये. सुंदर खेळी आपण आतापर्यंत पाहतोय दीपक 11 संघाकडून. अशाच पद्धतीची खेळी त्यांना कायम ठेवावी लागेल या पुढच्या 2 षटकांमध्ये जर एका छोट्या स्कोअर परती थांबवायचं असेल YBC संघाला. आणि आता इथे नवीन गोलंदाज इंट्रोड्यूस केला जातोय, तो म्हणजेच रुपेश. आतापर्यंत 2 षटक आपण पाहिले टेनी आणि विकास यांच्या मार्फत सुंदर षटक हाताळले गेले. इथे काय होतंय, थोडंसं लेझी आणि चेंडू जातोय सीमारेषा पार, येतोय चौकार. चला, प्रत्येक चेंडूवरती टीम मीटिंग करायच्या नाहीयेत, लवकरात लवकर सामने सुरू करायचे आहेत आपल्याला. वेळेचं बंधन आहे. येस, फटकेबाजी पाहायला मिळाली. आता इथे कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये आक्रमक खेळी करत असताना प्रेम पहिल्याच चेंडूवरती टार्गेट केलंय, येतोय चौकार. प्रेमच्या फळीतून सुंदर फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. आता इथून काय होतंय पाहूया. पहिल्या चेंडूवरती जो वर्चस्व गाजवण्यासाठी यशस्वी ठरलाय तो म्हणजेच फलंदाज प्रेम मोरे. परतफेर करावी लागेल, पलटवार करावा लागेल, तो म्हणजेच गोलंदाजाला. थोडंसं क्षेत्ररक्षणात बदल केलाय, पाहूयात निर्णयात बदल होतोय का. पुढचा चेंडू पुन्हा एकदा रुपेश सामोरे जातोय, तो म्हणजे फलंदाज. आत्ताच एक चौकार लगावला होता आणि आता चेंडू जातोय वाईडसाठी. चुकी आणि चुकी, आणि या चुकीच्या रूपाने एक धाव वाढतीये. धावसंख्या झाली 12. पुढचा चेंडू पुन्हा एकदा रुपेश सामोरे जाईल, तर प्रेम फटका सजवलाय, क्षेत्ररक्षक येतोय, कॉलिंग मध्ये चुकी. आणि इथे काय होतंय, तंबूच्या आश्रयास परतावं लागतंय मयूर याला. कॉलिंग मध्ये चुकी झाली होती आणि चुकीला माफी नाही. विकेट जातीये, गडी बाद होतोय. पहिला चौकार आला होता, त्यानंतर एक वाईट चेंडू पुन्हा टाकला गेला आणि विकेट मिळाली. आता पाहूया पुढचा चेंडू ढकललाय ऑफसाइड रिजन झोन मध्ये. क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवर, निर्धाव चेंडू. आतापर्यंत पाहायला गेलं तर दीपक 11 संघ कुठेतरी बांधून ठेवलाय त्याने YBCच्या फलंदाजांना. प्रेम याला आक्रमण करावं लागेल. आता एकदा फटका सजवलाय, चेंडू येतोय क्षेत्ररक्षकाकडे, फंबल, तदरम्यान फेकी. एक धाव पूर्ण, एक धावेने धावसंख्या वाढतीये. धावसंख्या झाली ती म्हणजेच 13 धावा. आता पाहू शकतो आपण नवीन फलंदाजी मार्कवरती इंट्रोड्यूस केला गेलाय, तो म्हणजेच धीरज. कशी खेळी करतोय आपल्या संघासाठी पाहूया. नवीन फलंदाज धीरज. हा चेंडू फटका सजवला होता, चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये. पुन्हा एकदा 1ने धावसंख्या वाढतीये. धावसंख्या झाली ती म्हणजेच 14. चेंडूचा खेळ झालाय 5. या 5 चेंडू मागे एक चौकार, एक विकेट, 2 सिंगल, एक डॉट आणि एक वाईड आला होता मध्ये. असं समीकरण पाहायला मिळतं या षटकाचं. पुन्हा एकदा हलक्या त्याने ढकललाय 1 धावेसाठी. 1 धावेने षटक सांगता होते या षटकाची आणि 3 षटकांच्या समाप्तीस. धावसंख्या झाल्या 15. 3 षटक. इथून शेवटचं षटक असणार आहे. जोरदार फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करणं गरजेचं आहे, कारण अजूनपर्यंत एक सन्मानजनक स्कोर आपल्याला पाहायला मिळत नाहीये. एक चांगलं आव्हान जर दीपक 11 संघाला द्यायचं असेल तर YBC संघाला फटकेबाजी म्हणजे करावीच लागणार आहे मैदानाच्या आतमध्ये. आणि ती जबाबदारी असणार आहे ती म्हणजेच सलामी फलंदाजाच्या रूपात जो इंट्रोड्यूस केला गेला होता तो म्हणजेच फलंदाज प्रेम मोरे यांच्यावरती. येस, फलंदाजी स्ट्राइक वरती, स्ट्राइक एंडला प्रेम मोरे. गोलंदाज इंट्रोड्यूस केला गेलाय तो म्हणजेच आकाश. कशा पद्धतीची गोलंदाजी करतोय हे पुढचे 6 चेंडू काय होणार आहे या 6 चेंडूंवरती पाहूयात. फटका सजवलाय, सरळ डाऊन द ग्राउंड येतोय प्रेम मोरे नावाचा ब्रँडेड चौकार. सुंदर फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करत असताना
प्रेम. का मी थांबलो होतो आतापर्यंत, का मी उभा आहे स्ट्राईक वरती, ह्याचं दर्शवताना फलंदाज प्रेम. येस, पहिल्याच चेंडूवरती चौकार लगावलाय तो म्हणजे फलंदाज प्रेम. अशाच पद्धतीचं पुढच्या 5 चेंडूवरती वर्चस्व गाजू शकेल का प्रेम, का कमबॅक करेल गोलंदाज. आणि आता इथे कुठेतरी मारण्याच्या नादात चेंडू जातोय सीमारेषा पार, पण येतोय षटकार. तंबूच्या आसपास परतावा लागेल तो म्हणजे फलंदाज प्रेम, याला गडी होतोय बाद. दरम्यान आपण पाहू शकता आपल्याकडे इथे टॉस का बॉस हा ताज एवन ढोल यांच्या मार्फत आपल्याकडे उपलब्ध करून दिलाय. थँक्यू ताज एवन ढोल. टॉस का बॉस हा जो स्टेज मंच आपण पाहू शकता आपल्या मुख्य मंचाच्या बाजूला उपलब्ध करून दिलाय, तो म्हणजेच ताज एवन ढोल यांच्या मार्फत हा आपल्याला उपलब्ध करून दिलाय. थँक्यू सो मच. बॅट्समन संजय ना, अशोक साळुंके सर यांचं आगमन झालंय. आपलं स्वागत असणार आहे आयोजकांमार्फत. अशोक साळुंके सर. आणि फटका सजवला, चेंडू जातो इंटू द गॅप, येतोय ब्रँडेड चौकार. सुंदर चौकार मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला आता. आणि आपल्या मान्यवरांचं आगमन झालंय. अशोक साळुंके सर आपलं स्वागत असणार आहे साई यंग वॉरियर्स यांच्या मार्फत. ही स्पर्धा आपण पाहतोय. आयोजकांकडून तुमचं सहर्ष स्वागत अशोक साळुंके सर. प्लीज यायचंय आपण मंचावरती, स्वागत असणार आहे आपलं. आणि इथे मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय तर गडी बाद होतोय. तंबूच्या आसऱ्यास परतावं लागतंय. कुठल्याच पद्धतीने चॅलेंज केला गेलाय, रिव्ह्यू घेतला गेलाय. पंच येतील, रिव्ह्यू पाहतील आणि मैदानाच्या आतमध्ये कळवतील. दरम्यान या पुढचा सामना असणार आहे इनविजिबल विरुद्ध टायटन. दोन्ही संघाचे कर्णधार तयार राहायचे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणार आहे. इनविजिबल विरुद्ध टायटन. टॉस बॉक्स आपण पाहू शकतो. ताज एवन ढोल यांच्या मार्फत हा टॉस बॉक्स आपल्याला उपलब्ध करून दिलाय. दोन्ही संघ पुढच्या सामन्याचे इनविजिबल वर्सेस टायटन. ह्या एक चेंडू नंतर टॉस होणार आहे. दोन्ही संघाचे कर्णधार तयार राहायचे. चला जाऊया. हा शेवटचा चेंडू आणि काय होत आहे, त्रिपळा उद्ध्वस्त. तंबूच्या आसपास परतावं लागतंय. धावसंख्या स्थिरावली आहे 23 वरती. विजया पाहिजेत 24 जर हा सामना जिंकायचा आहे. दीपक 11 संघाला 24 धावांचं आव्हान पायबीसीसी वेबूर या संघाकडून. आपण जाणार आहोत टॉसकडे. टॉस बॉक्स खाली करायचं आहे. टॉस होणार आहे इनविजिबल विरुद्ध टायटन. येस, कर्णधार पाठवायचे दोन्ही संघ, टायटन आणि इनविजिबल. येस, पुढचा सामना इनविजिबल आणि टायटन. चला, आमचे मान्यवर वाट पाहत आहेत. कॅप्टन यायचंय. इनविजिबल संघाचे कॅप्टन आलेले आहेत. टायटन संघ कॅप्टन पाठवायचंय. टायटन संघ. येस, मी अशोक साळुंके सरांना विनंती करणार आहे टॉससाठी यायचं आहे. आपण टॉस होणार आहे आपल्या हस्ते. वेलकम असणार आहे दोन्ही संघ, टायटन आणि इनविजिबल. टायटन संघ आपल्यासोबत जोडला गेला. इनविजिबल संघ आलेत. दोन्ही संघाचं स्वागत असणार आहे. पहिले कॉल असणार आहे, पाहूया. आणि कॉल टायटन संघ. येस येस, टेल्स हा कॉल आहे, पाहूया.
हेड्स. टॉस विन. टॉस विन इनविजिबल संघ. आपण कॉंग्रॅच्युलेशन्स. काय करणार आहात टॉस जिंकून? फिल्डिंग 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 करू इच्छिता. फिल्डिंग करत असताना आपण टायटन संघाला किती धावांपर्यंत थांबवू इच्छिता? 25-30 बस हो गया. 25-30. ओके. पहले बैटिंग के लिए आपको इनवाइट किया गया है. बैटिंग करते वक्त आप इनविजिबल संघ के सामने कितने रन्स बनाना चाहेंगे? 30 to 35 प्लस. 30-35 दोनों को ऑल द बेस्ट सर. आपण थांबायचं आहे. थँक्यू सर. आपण जोडला गेलात आपल्यासोबत. स्वागत आहे आपलं. बोलूयात आपण पुन्हा एकदा मॅचकडे. मैदानाच्या आतमध्ये मॅच आपण पाहताय ती म्हणजेच YPCC वेवूर विरुद्ध दीपक 11. आतापर्यंत खेळ पाहता. एक चेंडू झालाय, एक धाव झाली आहे, हलक्या हाताने ढकललाय. सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 2 चेंडू 2 धावा, शांत शब्द आणि सेन्सिबल क्रिकेट आपण पाहू शकता. दीपक 11 संघाच्या दोन्ही फलंदाज टेनी आणि आकाश करत असताना. येस, 2 चेंडू 2 धावा आतापर्यंत समीकरण. पुन्हा एकदा हलक्या हाताने ढकललाय. क्षेत्ररक्षक चेंडूवर येईल तोपर्यंत 1 धाव पूर्ण. 3 चेंडू 3 धावा. येस, स्कोअर पाहता विजयासाठी पाहिजे 24. 4 षटकांमध्ये काही वेगळं काही मोठं करण्याची गरज नाहीये हे दर्शवताना दोन्ही फलंदाज. आणि आता इथे कुठेतरी फटका मारण्याचा प्रयत्न होता पण चेंडू जातोय सीमारेषा पार. पण षटकाराच्या रूपात गडी होतोय बाद. तंबूच्या आसऱ्यास परतावा लागेल ते म्हणजेच फलंदाज याला. इथून समीकरण पाहता 1 षटकाचा खेळ झालाय. धावसंख्या झाली 4. 1 षटक 4 धावा एका गडीच्या मोबदल्यात. येस, आणि आता गोलंदाजी मार्कवरती इंट्रोड्यूस केला जातोय तो म्हणजेच पालघर एक्सप्रेस, ज्याची ओळख आहे वेग. तोच गोलंदाज, अनुभवी गोलंदाज संतोष अण्णा. आणि त्याच्या समोर जाणार तो म्हणजेच एक युवा फलंदाज आकाश. धावसंख्या कमी आहेत, कमी धावा रोखायच्या आहेत आणि या कमी धावा रोखण्याची एक जबाबदारी ती म्हणजे संतोष अण्णा अनुभवी गोलंदाज आपण पाहू शकता. गोलंदाजी मार्कवरती दुसऱ्या षटकातला हा पहिला चेंडू संतोष अण्णा यांच्या मार्फत सामोरे जाईल तो म्हणजे फलंदाज आकाश. आणि एक वेगवान चेंडू कट केलाय आणि 1 धावेसाठी चेंडू जातोय. धावसंख्या 1 ने वाढतीये 5. मैदानाच्या आतमध्ये एक सुंदर सेन्सिबल क्रिकेट आपण पाहू शकता ते म्हणजे दर्शवताना दीपक 11 संघ. येस, जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. पुढचा चेंडू संतोष अण्णा यांचा सामोरे जाईल तो म्हणजेच गोलंदाज पवन. पण कुठेतरी पवन म्हणजे वारा आणि वाऱ्याच्या वेगाने गोलंदाजी करताना संतोष अण्णा आपण पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा हलक्या हाताने ढकलला 1 धावेसाठी. माहिती आहे दीपक 11 संघाच्या खेळाडूंना की इथून काही वेगळं किंवा काही असं मोठं करण्याची गरज नाहीये. हलक्या हाताने चेंडू ढकलून जर आपण 1 धाव शांत आणि स्तब्ध सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळलो तरी या सामना जिंकू शकतो. तसंच काहीच करताना मैदानाच्या आतमध्ये ते म्हणजेच फलंदाज. आणि इथे काय होतंय, सुंदर फटका सजवलाय आणि सॉफ्ट डिसिजन आउट आहे. रिव्ह्यू घेतला गेलाय, अंपायर रिव्ह्यू. येस, अंपायर रिव्ह्यू असणार आहे. फटका सुरेख होता, इतका सुरेख, इतका सरळ, स्ट्रेट फटका जाऊन आदळला सरळ यष्टींवरती. फक्त बघायचं हेच आहे की हा चेंडू यष्टींना जाऊन लागण्याआधी संतोष अण्णा यांचा संपर्क कुठे झाला होता का चेंडूला. आणि हा अंपायर रिव्ह्यू असणार आहे त्यासाठीचाच. आपले पंच सुरेख कॅमेरावर किती आपण पाहू शकता. विश नेटवर्क यांच्या मार्फत 2 दिवसापासून आपण पाहतोय सलग. पंच बघतील आणि मैदानाच्या आतमध्ये जाऊन निर्णय कळवतील. चांगलं कॅमेरा वर्क आपण पाहू शकतो विश नेटवर्क यांच्या मार्फतून. मुख्य पंचांनी यायचंय जरा कॉम्बॉक्स मध्ये.
बघायचं एकदा. येस, मुख्य पंचांच्या भूमिकेत समीर उर्फ बिट्टू सर आपल्यासोबत आहेत. आढावा घेतलाय त्यांनी या चेंडूचा. काय झालं होतं, काय नाही झालं होतं, हे सगळं कॅमेरावरच्या माध्यमातून आपल्याला दाखवलं गेलं, अंपायरनी पाहिलंय आणि मैदानाच्या आतमध्ये निर्णय कळवला जाईल समीर सर यांच्या मार्फत. आणि इथे कुठेतरी तंबूच्या आसऱ्यास परतावं लागतंय. सुरेख फटका होता पण हलकासा कनेक्शन. रुपेश पोटपुडे, गंगा गुप्ता आणि संतोष त्रिपाठी सर, आपण प्लीज मंचावर यायचं आहे. आयोजक आपल्याला बोलवत आहेत. आपलं स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. आपण मंचावरती यायचं आहे. संतोष त्रिपाठी, गंगा गुप्ता आणि रुपेश पोटपुडे. जाऊयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. फलंदाजी मार्कवरती आकाश. पुढचा चेंडू संतोष अण्णा यांचा वेगवान चेंडू हलक्यात ढकललाय. चांगली फेकी. तदरम्यान एक धाव पूर्ण. आतापर्यंत समीकरण पाहता या षटकामध्ये 3 सिंगल आलेत, 1 विकेट गेलाय, 1 डॉट चेंडू आलाय आणि आता हा शेवटचा चेंडू. 3 धावांचं एक सुरेख षटक हाताळलं गेलंय, ते म्हणजेच पालघर एक्सप्रेस एक वेगवान गोलंदाज, अनुभवी गोलंदाज संतोष अण्णा यांच्या मार्फत. शेवटचा चेंडू कशा पद्धतीने सांगता होणार या ओव्हरची. एक चांगला फटका सजवायचा प्रयत्न होता. सुरेख गोलंदाजी. फलंदाज बीट होतोय, मागे यष्टीरक्षक बीट होतोय. चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये. 1 धावसंख्या वाढतीये. इथून 12 बॉल 16चं समीकरण आहे. धावा झाल्यात त्या 8. षटक संपलेत 2 गडींच्या मोबदल्यात. 12 बॉल 16 मैदानाच्या आतमध्ये. येस, येस. नवीन बॉलर इंट्रोड्यूस केला गेलाय, तो म्हणजेच आदित्य. चला, 12 बॉल 16चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. 2 षटकांच्या बाबतीत धावा झाल्यात 8. 2 गडीच्या मोबदल्यात फटका सजवलाय. झोकून देतोय स्वतःला. चेंडू अडवला होता मैदानाच्या आतमध्ये. सुंदर क्षेत्ररक्षण मयूर यांच्या मार्फत. क्या बात आहे. अशाच पद्धतीची खेळी करावी लागेल, कारण आपल्याकडे धावा कमी आहेत अडवण्यासाठी. आणि या धावा जर अडवायच्या असतील, हा सामना जर जिंकायचा असेल, तर स्वतःला पूर्णतः झोकून द्यावं लागेल. तसंच काहीसं मैदानाच्या आतमध्ये करत असताना तो म्हणजेच क्षेत्ररक्षक मयूर YBC संघासाठी. क्या बात आहे. असंच जर क्षेत्ररक्षण करत राहिलं, कारण हे क्षेत्ररक्षण करणं गरजेचं आहे. अशा पद्धतीचे चेंडू अडवणं गरजेचं आहे, कारण अशा पद्धतीचे चेंडू जर अडवले गेले तर कुठेतरी मनोबल वाढत असतं, ते म्हणजेच गोलंदाजाचं. नक्कीच कुठेतरी आदित्य यांचं मनोबल वाढलेलं असणार आहे. पुढचा चेंडू आदित्य यांचा. पाहूया काय होतंय मैदानाच्या आतमध्ये. चेंडू राहिले 11, धावा पाहिजे 15. फटका सजवलाय इथे. चांगलं कलेक्शन, सुंदर फेकी. काय होतंय पाहूयात. पंचांचा निर्णय येईल. आणि निर्णय कळवला गेलाय. गडी होतोय बाद. तंबूच्या आसऱ्यास परतावं लागेल, ते म्हणजेच फलंदाजांना. चॅलेंज केला गेलाय इथे. डिसिजन चॅलेंज केलं गेलंय. सॉफ्ट डिसिजन आउट आहे. पाहूया काय होतंय. पंच येतील, पाहतील आणि आपल्याला कळवतील. निर्णय दिला जाईल मैदानाच्या आतमध्ये आणि तंबूच्या आसऱ्यास परतावं लागतंय, ते म्हणजेच फलंदाज दीपक 11च्या फलंदाजाला. आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय तो म्हणजेच फलंदाज विकास.
धावसंख्या झाले 9. चेंडू झाले ते 2 षटक 2. 3 गडीच्या मोबदल्यात. इथून 10 चेंडू आहेत. धावा पाहिजेत त्या 15. सुंदररित्या रोखण्यास यशस्वी ठरतोय तो म्हणजेच YBCC संघ. दीपक 11 संघाला काय होणार आहे पाहूया. इथून चेंडू आहेत 10. धावा पाहिजेत 15. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज आदित्य. थोडं थांबायचंय पण पंच 2 मिनिटं. थोडंसं टेक्निकल एरर आहे. बॅट्समन कोण आहे? येस, सामना चालू करायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज इंट्रोड्यूस केला गेला आहे तो म्हणजेच विकास. पाहूया कशा पद्धतीची खेळी करतोय. आणि गोलंदाजी मार्कवरती सुंदर गोलंदाजी आतापर्यंत हाताळताना ते म्हणजेच गोलंदाज आदित्य. पुढचा चेंडू गुडघा टेकून खेळायचा प्रयत्न होता. मागे डिक्लेअर असणार आहे. सर्व खेळाडूंनी दखल घ्यायची या गोष्टीची. मागे आपल्याला जो काळा पडदा दिसतोय, बॅकड्रॉप जो आहे, तिथे चेंडू जर जाऊन लागतोय तर चेंडू डिक्लेअर घोषित केला जाणार आहे. डिक्लेअर झोन आहे तो आपला. आणि जर त्या पडद्याच्या वरून डायरेक्ट चेंडू बाहेर जातोय मैदानाच्या तर गडी बाद असणार आहे. आणि आता फलंदाज आकाश, गोलंदाज आदित्य. काय होतंय इथे चुकी करत असताना वाईड चेंडू येतोय. वाईडनी 1 धावसंख्या वाढतीये. धावसंख्या झाली ती 11. येस, पुढचा चेंडू आदित्यांचा. आकाशने फटका सजवलाय. चेंडू जातोय इंटू द गॅप. प्रहार करतोय आकाश. येतोय चौकार. क्या बात आहे. अशा फटक्यांची गरज आहे आता कुठेतरी क्षेत्ररक्षण भेदताना YBCC संघाचं, ते म्हणजेच फलंदाज. 3 दीपक 11 3 अँड YBCC 5. 8 चेंडू आहेत. धावा पाहिजेत ते 9. 8 बॉल 9 रन्स into the ground. चला इथून पाहूया. सुंदर फटकेबाजी पाहिली आपण. एक चौकार आला आकाशच्या माध्यमातून. आता हलक्यात आणि सेन्सिबल क्रिकेट करत असताना मैदानाच्या आतमध्ये आकाश. इथून चेंडू उरलाय 1 या षटकातला. आतापर्यंत धावसंख्या पाहिल्या झाल्या तर झाल्यात 16. 3 गडींच्या मोबदल्यात. 2 षटक 5 चेंडू. धावसंख्या 16. 3 गडींच्या मोबदल्यात. यस, मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी मार्कवरती विकास. पाहूया काय करतोय. आणि निर्धाव चेंडू येताना कुठेतरी चुकीचं जजमेंट होतं. वाटला होता वाईड, थांबवलं होतं स्वतःला, पण चेंडू फेअर डिलिव्हरी असून डॉट झालाय. इथून शेवटचे 6 चेंडू. धावा पाहिजेत त्या 8. 6 बॉल 8 समीकरण मैदानाच्या आतमध्ये. पाहूया काय होणार आहे. हे 6 चेंडू 8 धावा जर बनवतोय दीपक 11 तर विजयी ठरेल. आणि जर त्यांना थांबवण्यात यशस्वी ठरतंय YBCC वेवूर तर बॉलर कोण आहे? बॉलर इथून चेंडूचा खेळ राहिलाय 5. धावा पाहिजेत त्या 7. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज विकास.
आणि फटका सजवलाय. चेंडू जर डिक्लेअर झोन मध्ये इथून टायटन आणि इनविजिबल. येस. आणि इथे काय होत आहे, फटका सजवला जातोय, चेंडू जातोय चौकार रास. फलंदाजी मार्क वरती आकाश आग उघडताना फटकेबाजी पाहायला मिळते. इथून 3 चेंडू उरले, धावा पाहिजे त्या 2. 3 बॉल 2. धावसंख्या झाल्या 22. चेंडूचा खेळ झालाय 3 षटक 3 चेंडू. गडी गमावलेत ते 3. 3 बॉल 2. तीन बॉल 2 ऑफिशियली पाहिला गेलं. ऑफिशियली देखा जाए तो 3 गेंदे बची है, 2 रन चाहिए, पर विकेट कम गए हैं दीपक 11 टीम के. अगर यहां से 1 रन भी बनाते हैं और विकेट नहीं गवाते किसी भी बॉल पर तो भी जीत सकता है टीम दीपक 11 मैदान के अंदर. यस. यस. आखिरी के 3 गेंदे. क्या होने वाला है यहां पे. थोड़ा सा फंबल करते वक्त फलंदाज आकाश. 2 बॉल 2. जीत के लिए 1 रन तो बनाना ही पड़ेगा इन 2 गेंदों में से, क्योंकि इस 1 रन के साथ स्कोर लेवल हो जाएगा और विकेट कम गए हैं देखा जाए तो दीपक 11 संघ टीम के. यहां से अगर ये स्कोर लेवल करते हैं तो भी मैच जीत सकते हैं. देखते हैं मैदान के अंदर क्या होने वाला है बची हुई 2 गेंदों में. गेंदे बची है 2. जीत के लिए चाहिए 2 ऑफिशियली, बट विकेट्स कम गए हैं तो अगर 1 रन बना के स्कोर लेवल भी करते हैं और बिना कोई विकेट गवाए तो ये मैच के विजेता हो सकते हैं, वो मतलब दीपक 11. ये अगली गेंद सामने टच करके 1 रन चुरा लिया है. यहां से 23 रन हो चुके हैं 1 बॉल 1 मैच के अंदर. विकेट 3 गए हैं दीपक 11 के और वाईबीसीसी टीम के 5. यहां से आप बिना कोई विकेट गवाए ये 1 बॉल भी खेल लेते हैं. विकेट भी अगर चली जाए तो भी कम विकेट होंगे दीपक 11 टीम के और मैच जीत सकते हैं. वैसे देखा जाए तो सिर्फ औपचारिकता बची है इस मैच में, क्योंकि एक गेंद पे 2 विकेट आना पॉसिबल नहीं है और अगर स्कोर लेवल भी रह जाता है तो भी जीत होगी दीपक 11 टीम की. सिर्फ फॉर्मेलिटी इस आखिरी गेंद पर और मैच जीतते हुए टीम दीपक 11. अगला मैच तुरंत शुरू करेंगे.